तर जुन्या काळामध्ये ह्या विहिरीतलं पाणी प्यायचे, बरोबर की नाही? जेव्हा बोरिंग नव्हती वगैरे. आणि याच्यामध्येही पावसाचं पाणी साठवलं जातं. पावसाचं साठवतात आणि जमिनीच्या पोटातून त्या पाणी काय होतं, झिरपतं आणि ते पाणी विहिरीमध्ये जमा होतं आणि ते पाणी आपण काय करतो, पितो. आलं लक्षात? आता बघा, त्या विहिरीच्या बाजूलाच हे छोटंसं बोरिंग आहे आणि त्या बोरिंगमुळे त्या विहिरीकडे आता कोणी लक्ष देत नाही, कारण की इथे पाणी आपल्याला मिळतंय, बरोबर की नाही? पाणी पिल्यामुळे आपली तहान भागते, बरोबर? पाण्याला आपण जीवन म्हणतो. पाणी जर पिलं नाही तर माणूस काय होईल? पाणी पिलं नाही तर काय होईल? तर प्या पाणी, मग प्या सगळे पाणी. माणूस कडक होईल, बरोबर. प्या पाणी. मजा येते ना पाणी प्यायला? कसं वाटतं पाणी प्यायला? तुम्ही बघताय, ही टाकी आहे आणि या टाकीमध्ये काय होतंय, पाणी येते. आता पाण्याचा टप काय झालाय, भरलाय, तरी पण पाणी काय होतंय, नाचतंय. पाणी नाचणं चांगलं आहे का? नाही. मग काय करायचं, नळ बंद करायचा. कोणी करायचा? कोणीतरी जाऊन करा. शाबास. पाणी वाया घालवायचं नाही त्या टाकींमध्ये. आलं लक्षात? हे पाणी कशासाठी असतं? आंघोळीसाठी. आलं लक्षात? बघा, तुम्ही जे बघताय ती विहीर आहे, बरोबर? त्या विहिरीमध्ये पण पाणी काय केलं जातं, साठवलं जातं. आता हे पाणी कसं आहे रे? साफ आहे, बरोबर? कारण यातलं पाणी लोक नेतात का वापरायला? आंघोळ करतात, बरोबर. हेच पाणी कुठे वापरलं जातं? शेतीला पण वापरतात. आलं लक्षात? बरोबर. आता सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की बोरिंग आल्यामुळे विहिरीचं पाणी आता जास्त कोणी वापरत नाही. विहिरीचं पाणी फक्त आता शेतीसाठी वापरतात. म्हणजे तुमच्या लक्षात आलं का? पाणी नक्की येतं कुठून? आकाशातून. पावसाचं पाणी डोंगरावर येतं, डोंगरातलं पाणी छोट्या छोट्या नाले, ओवळ, बरोबर, त्याच्यात एकत्र येऊन नदीत जातं. नदीतलं पाणी समुद्राला मिळतं. समुद्राच्या पाण्याची पुन्हा वाफ होते, ती आकाशात जाते, परत त्याचे ढग बनतात. ढग बनल्यानंतर ते थंड होतात आणि पुन्हा ते खाली येतात. आले लक्षात? सगळ्याला समजलं का की ह्या विहिरीत पाणी नक्की आलं कुठून? विहिरीतलं पाणी नक्की मेन कुठून आलंय सांगा? ढगातून. आलं लक्षात? तुम्हाला प्रश्न पडत असेल ना, हे पाणी येतं कुठून? पडला होता?